स्टँडर्ड 5 एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 यामध्ये आपला लेसन नंबर 3 चाललेला आहे. तर त्यामध्ये आपण 2 लेक्चर पाहिलेले आहेत. कोणता थर्ड लेसन आहे? अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ड्स. यामध्ये आपण 2 लेक्चर याआधी पाहिलेले आहेत. आज ह्या धड्याचं आपलं 3रं लेक्चर आहे. द ॲटमॉस्फिअर पाहायचं आहे आपल्याला. ॲटमॉस्फिअर मीन्स काय? वातावरण. मग आता तुम्हाला माहिती आहे ॲटमॉस्फिअर सगळीकडेच असतं. आता हे कसं तयार होतं याविषयी आपण आता माहिती घेऊ. इथं द ॲटमॉस्फिअर पहा आता. द एन्व्हलप ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअर. म्हणजे आपल्या अर्थभोवती असणाऱ्या एअरच्या आवरणाला आपण काय म्हणतो? ॲटमॉस्फिअर म्हणतो. ॲज वी गो हायर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ द एअर इन द ॲटमॉस्फिअर बिकम रेअर. म्हणजे जसं जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण उंच उंच जातो तसं तसं काय होतं? ह्या ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतं? एअर ही कशी होते? रेअर होत जाते. म्हणजे कशी होत जाते? विरळ होत जाते. द एअर कन्सिस्ट ऑफ अ मिक्सचर ऑफ गॅसियस नेमली नायट्रोजन, ऑक्सिजन, वॉटर वेपर अँड कार्बन डायऑक्साईड. आता ही जी हवा आहे आपल्या ॲटमॉस्फिअरमधली एअर आहे ही कशाचं मिक्सचर आहे? वेगवेगळ्या गॅसियसचं मिक्सचर आहे. ह्याच्यामध्ये कोणकोणते गॅस असतात? नायट्रोजन असतो, ऑक्सिजन असतो, वॉटर वेपर असतात, कार्बन डायऑक्साईड असतं. ह्या सगळ्यांचं आपल्याला ह्या ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. देअर आर सम अदर गॅसेस टू इन द एअर इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. ह्या गॅसच्या व्यतिरिक्त अजून काही गॅसियस इथं आपल्याला पाहायला मिळतात. पण ते कशा असतात? व्हेरी स्मॉल क्वांटिटीजमध्ये ते प्रेझेंट असतात. ओके. द लेयर ऑफ द ॲटमॉस्फिअर आर नेमली ॲट द टॅरोस्फिअर, सॅटोस्फिअर, मिसोस्फिअर, आयनोस्फिअर अँड एक्सोस्फिअर. म्हणजे ही जी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे भाग पडलेले आहेत कोणते? आता सांगितले तुम्हाला मिसोस्फिअर, ट्रोपोस्फिअर, स्टॅटोस्फिअर किंवा आयनोस्फिअर आणि एक्सोस्फिअर. म्हणजे काय? तपांबर, सीतांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे हे वेगवेगळे लेयर आपण इथं या पृष्ठभागावरती आपण मानतो. मग आता आपण जसं जसं द लेयर दॅट एक्सपांड फ्रॉम द अर्थ सरफेस टू अ हाईट ॲट अबाउट 13 किलोमीटर इज कॉल्ड द ट्रोपोस्फिअर. म्हणजे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरफेसपासून 13 किलोमीटर अंतरापर्यंत जे थर आहे, जे लेयर आहे त्याला काय म्हणायचं? ट्रोपोस्फिअर म्हणायचं. द कंडिशन इन द ट्रोपोस्फिअर चेंज कंटिन्युअसली. ही जी कंडिशन इथली आहे, वेगवेगळं वातावरण आहे, हे कसं होतं? चेंज होत राहतं. दे अफेक्ट द लिव्हिंग वर्ल्ड टू ग्रेट एक्सटेंट. म्हणजे इथल्या वातावरणामध्ये काय होत असतो? बदल होत असतो. आणि ह्या बदलाचे जे अर्थवरती सजीव आहेत त्याच्यावरती त्याचा काय होत असतो? परिणाम होत असतो. द सरफेस ऑफ द अर्थ गेट्स हीटेड ड्यू टू द हीट टू रिसिव्स फ्रॉम द सन. आता आपल्या अर्थच्या सरफेसवरती जी हीट येते ती कुठून येते? सनपासून येते. तर मग हेन्स द एअर नियरेस्ट द सरफेस इज द हॉटेस्ट. म्हणून आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागालगतची हवा कशी असते? ही हॉटेस्ट असते, सर्वाधिक गरम असते. ॲज वी गो हायर इन द ट्रोपोस्फिअर इट बिकम्स कूलर. म्हणजे आपण जसं जसं ट्रोपोस्फिअरमध्ये जातो तशी तशी ती हवा कशी होत जाते? कूलर होत जाते. म्हणजे 13 किलोमीटरपेक्षा वरच्या भागात आपण जसं जसं प्रवास करू तसं तसं ती थोडी 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 गार लागत जाते. ओके. ऑलमोस्ट ऑल द वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर इज कंटेन इन द ट्रोपोस्फिअर. मग आता ह्या ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये इथं काय आहे? वॉटर वेपर्स असतात. आणि त्यामुळं इथलं वातावरण कसं? कंटेन द ट्रोपोस्फिअर. म्हणजे वरच्या वातावरणामध्ये हे वॉटर वेपर असल्यामुळे तिथलं वातावरण कसं झालेलं आहे? थोडंसं कूल झालेलं आहे. दॅट इज व्हाय ऑल वेदर रिलेटेड फिनॉमिना सच ॲज इन्फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स, रेन, फॉग, विंड्स अँड स्टॉर्म टेक प्लेस इन द ट्रोपोस्फिअर. म्हणूनच काय होतं? वातावरणात जसं जसं आपण जवळजवळ वरती काय असतं? ते बाष्प असतं, वॉटर वेपर असतात.
त्या कुठं असतात? ट्रोपोस्फिअरमध्ये असतात. म्हणूनच काय होतं, ढग, पाऊस, धुकं, वारं, वादळ अशा ज्या हवामानाविषयीचा आपण काय करतो, एक काय म्हणतो संबंध ह्या घटना धरून आपण तो बांधतो. म्हणजे ह्या कुठं घडतात ह्या सगळ्या घटना? ढग दिसणं, पाऊस पडणं, धुकं, वारं, वादळ ह्या सगळ्या कुठं होत असतात? तर ट्रोपोस्फिअरमध्ये होतात. द एअर ऑन हाय माउंटन इज रिअर दॅन द एअर नियर द अर्थ सरफेस. मग कुठं हाय माउंटनवरती एअर कशी होत जाते? रिअर होत जाते, म्हणजे विरळ होत जाते. जसं तुम्ही माउंटनवरती उंच डोंगरावर जाता तशी तशी हवा तुम्हाला कशी विरळ होत जाताना दिसते. एरोप्लेन्स फ्लाय इन द हायर पार्ट ऑफ द ट्रोपोस्फिअर. म्हणून विमान काय होतं? विमान कुठं उडत असतो? तर विमान हे वरच्या ट्रोपोस्फिअरच्या उंचावरच्या भागात उडत असतात. द एअर इज व्हेरी रिअर. म्हणजे तिथं कशी आहे हवा? अजूनच रिअर आहे, अजूनच विरळ आहे. देअरफॉर द अरेंजमेंट्स have to be made to ensure that the passenger get enough air for the breathing. म्हणून विमानात बसणारे जे प्रवासी असतात त्यांच्या श्वास घेण्यासाठी जो पुरेशी हवा मिळावी म्हणून तिथं काय केलेली असते? विशेष प्रकारची सोय त्यांना करावी लागते. म्हणजे ऑक्सिजनसारखे तिथं सिलेंडर उपलब्ध विमानामध्ये असतात. बियॉन्ड द ट्रोपोस्फिअर अप टू द हाईट ऑफ अबाउट 15 किलोमीटर फ्रॉम द अर्थ इज द लेयर इज कॉल्ड स्ट्रॅटोस्फिअर. म्हणजे 50 किलोमीटरच्या वरती, म्हणजे कुठून? आपल्या अर्थच्या पृष्ठभागापासून वरती जसं आपण 50 किलोमीटर वर जाऊ तसं तसं त्या भागामध्ये त्याला काय म्हणायचं? स्ट्रॅटोस्फिअर म्हणायचं. इन द लोअर पार्ट ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर देअर इज अ लेअर ऑफ अ गॅस कॉल्ड ओझोन. तिथं एक प्रकारचा गॅस असतो. त्याच्यामध्ये स्ट्रॅटोस्फिअरमध्ये खालच्या भागात ओझोन नावाचा एक थर असतो. आणि हे काय करतो? इन द लोअर पार्ट ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर देअर इज अ लेअर ऑफ अ गॅस कॉल्ड ओझोन. अल्ट्राव्हायोलेट लेयर्स कमिंग फ्रॉम द सन आर हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग. म्हणजे सूर्यापासून जे अल्ट्राव्हायोलेट किरण येतात, रेज येतात, ते आपल्या लिव्हिंग थिंग्ससाठी म्हणजे सजीवांसाठी ते कसे असतात? हार्मफुल असतात. म्हणून ते ओझोन वायू काय करतो? त्या अल्ट्राव्हायोलेट रेजला ॲब्सॉर्ब करण्याचं म्हणजे शोषण्याचं काम तो करत असतो. बट द ओझोन लेअर ॲब्सॉर्ब देम अँड प्रोटेक्ट द लिव्हिंग वर्ल्ड फ्रॉम देअर रेज. आणि त्या ओझोन वायूमुळं आपलं प्रोटेक्शन होतं. ते कुठं? पृथ्वीवर येण्यापासून त्या रेजला तिथंच अडवलं जातं आणि आपण कसं होतो? सुरक्षित होतं. आता कंडेन्सेशन, इथं तुम्हाला नवीन वर्ड आलेला आहे कंडेन्सेशन. आता कंडेन्सेशन मीन्स काय? द प्रोसेस ऑफ वेपर टर्निंग इनटू वॉटर अँड कूलिंग. म्हणजे प्रोसेस ऑफ वेपर म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचं काय करायचं? पुन्हा द्रवामध्ये रूपांतर करायचं. म्हणजे बर्फ झाला तर पुन्हा तो पाण्यात होण्याची जी प्रोसेस असते त्यालाच काय म्हणायचं? कंडेन्सेशन. ओके. आता इथं पुढं तुम्हाला काय सांगितले पहा. पुढे आता आपल्याला पाऊस कसा पडतो हे पाहायचं आहे. हे लक्षात आलं का तुमच्या? ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, कसं असतं? आता ही फिगर पाहिले की तुम्हाला लक्षात येईल. तिथं कसे कसे लेअर दाखवलेत ते पाहिले की लक्षात येईल. ओके. पहा आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचं आहे द वॉटर सायकल. आता ही वॉटर सायकल कशी होते? हाऊ डज इट रेन. म्हणजे पाऊस आपल्याला कसा पडतो, कशामुळं मिळतो? पहा आता इथं वरची फिगर पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वॉटर ऑन द अर्थ वेपर इव्हॅपोरेट्स कंटिन्युअसली ड्यू टू द हीट ऑफ द सन. वॉटर दॅट हॅज प्रोकोल्ड into the soil also evaporate due to the heat and enters the atmosphere. म्हणजे काय? तर सनच्या हीटमुळे, सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं? पृथ्वीवरील पाण्याचं सतत बाष्पीभवन होतं, व्हेपरायझेशन होतं. मग जमिनीत पुरलेलं पाणी ॲज अ वॉटर वेपर इज लायटर दॅन द एअर इज राईज अप हाय अप इन टू द ॲटमॉस्फिअर. म्हणजे काय होईल? जमिनीत जिरलेले जे पाणी हे सूर्याच्या उष्णतेमुळं काय होईल? त्याची वाफ होते आणि वाफ झाली की ती कुठं मिळते? मिसळते, हवेमध्ये मिसळते. मग हे जे वॉटर वेपर्स आहेत, बाष्प आहे, वेपर्स आहेत, ते काय असतात? हवेपेक्षा हलके असतात. हलके असल्यामुळं ते काय होतात? ह्या ॲटमॉस्फिअरमध्ये काय जातात? उंच उंच जात असतात.
आणि उंच जात असताना, उंचावर जात असताना ते काय होत असतात, थंड होतात. आणि थंड होऊन त्यांचं काय होतं, कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशन मीन्स आत्ता सांगितलं तुम्हाला, त्याचं संघनन होतं, कंडेन्स होतं. कंडेन्स फॉर्मिंग व्हेरी फाईन ड्रॉप्स ऑफ वॉटर. आणि त्याचं कंडेन्सेशन झालं की त्याचं बारीक बारीक पाण्याच्या ड्रॉपमध्ये त्याचं काय होतं, रूपांतर होतं. द ड्रॉपलेट्स आर सो स्मॉल अँड लाईट दे फ्लॉट इन द ॲटमॉस्फिअर फॉर्मिंग क्लाउड्स. आणि हेच काय होतात, एका जागे ह्या ॲटमॉस्फिअरमध्ये जमा होतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, क्लाउड म्हणतो, म्हणजेच ढग म्हणतो. दीज स्मॉल ड्रॉपलेट्स जॉईन टुगेदर अँड फॉर्म बिगर ड्रॉप विच आर हेवी. आणि हे जे स्मॉल ड्रॉपलेट्स आहेत हे एकमेकांना जॉईन होतात आणि त्याचं बिगर ड्रॉपमध्ये रूपांतर होतं आणि ते काय होतात, वजनानं हेवी होतात. दे कॅन नॉट फ्लॉट सच ड्रॉप ऑफ वॉटरफॉल डाऊन ऑन द अर्थ इन द फॉर्म ऑफ रेन. आणि हेच ड्रॉप वर वजनदार झाल्यामुळे हवेमध्ये ते तरंगू शकत नाहीत आणि तेच काय होतात, पुन्हा खाली पडतात. त्यालाच आपण काय म्हणतो, रेन असं म्हणतो. ओके, लक्षात आलं का. आता हे जे सूक्ष्म कण एकत्र येऊन त्याचं पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होतं आणि हे मोठे थेंब जड असतात त्यामुळे ते तरंगू शकत नाहीत. असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात. ओके, लक्षात आलं. आता नंतर पहा, धिस रेन वॉटर फॉल्स इन टू रील्स, स्ट्रीम्स, रिव्हर्स अँड फायनली इन टू द सी. आईस इन द स्नो कवर्ड रिजन ऑल्सो मेल्ट्स ड्यू टू द हीट ऑफ द सन टू फायनली फ्लो इन टू रिव्हर्स. मग आता काय होतं, हे जे पाणी कुठलं, नदीमधलं, ओहळ्यामधलं, किंवा हे कुठं जातं, शेवटी कुठं जाऊन मिळतं, हे समुद्राला जाऊन मिळतं. आपण मागच्या वेळेस पाहिलेलं होतं. तर हे सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रामधलं पाणी काय होतं, सूर्याच्या उष्णतेनं काय होतं, त्याच्यावरती जे स्नो आहेत म्हणजे बर्फाच्छादित प्रदेशातील जे बर्फ काय होतो, तोही तिथं वाहून येतो त्या समुद्रामध्ये आणि त्याचं काय होतं, पाणी बनतं आणि हे पाणीही एकत्र येऊन नद्यांना मिळतं. आणि ह्याचं काय होतं पुढं, this process of evaporation, condensation and rainfalls go on in the continuous cycle. This is known as the water cycle in nature. म्हणजे हे काय होतं, पुन्हा नद्यांना समुद्राला मिळतं आणि सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचं काय होतं, पुन्हा बर्फात रूपांतर होतं आणि तेच पाणी पुन्हा नदी नाल्यांना येऊन मिळतं. मग हे जे बाष्पीभवनामुळं, वेपरायझेशनमुळे जमिनीवरचं पाणी काय होतं, वर जातं आणि पुन्हा काय होतं, त्याचं संगणन होतं, इव्हॅपोरेशन होतं. त्यामुळे ते काय होतं, पुन्हा पावसाच्या रूपात जमिनीवर येतं आणि शेवटी पुन्हा काय होतं, समुद्राला मिळतं आणि समुद्राचं पुन्हा बाष्पीभवन होतं आणि ते पावसाच्या रूपानं पुन्हा जमिनीवर पडतं. म्हणजे हे जे चक्र आहे हे कसं असतं, कंटिन्युअसली चालू असतं. त्यालाच काय म्हणतो आपण, वॉटर सायकल म्हणतो. वॉटर सायकल इन नेचर, निसर्गाची ही वॉटर सायकल. लक्षात आली का तुमच्या. पहा इथं फिगर पाहिली की तुम्हाला लक्षात येईल. जमिनीवरचं पाणी नदी नाल्यांना मिळतं, त्याचं वाफ झाली की ढग बनतं, ढगाला सूर्याचा प्रकाश मिळाला की ते पुन्हा काय होतं, पावसाच्या रूपात पुन्हा नदी नाल्याच्या रूपात पाण्यामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि पुन्हा त्याचं वेपरायझेशन होतं. हे पाहिलं की लक्षात येतं. एवढं समजलं का. ओके, आता नेक्स्ट थोडं राहिले. देअर इज अ इन्न्युमरेबल काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ. म्हणजे आता पृथ्वीवरती असंख्य प्रकारचे सजीव आपल्याला आढळतात. द व्हेरियस रिजन ऑफ द अर्थ डिफर इन मेनी वेज. आपण काय करतो, वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रदेश आहेत. ते सम रिजन ऑफ ऑलवेज कवर्ड विथ आईस व्हाईल अदर हॅव हॉट क्लायमेट. मग काही भागामध्ये जमिनीवर वर्षभर बर्फाचा थर असतो, तर काही भागामध्ये वर्षभर उष्ण हवामान असतं. कुठं उंच पर्वत असतात तर कुठं डोंगरदऱ्या असतात. देअर आर माउंटन्स इन सम प्लेसेस अँड प्लेन्स इन अदर्स. सम प्लेसेस हॅव अ लॉट ऑफ रेनफॉल व्हाईल अदर्स आर ड्राय. काही ठिकाणी जोरात पाऊस कंटिन्युअसली पाऊस असतो, तर काही ठिकाणी काय असतो, दुष्काळ असतो, कोरडं असतं, वाळवंट असतं, डेझर्ट असतं. देअर आर सॉल्टी सीज अँड ओशन अँड ऑल्सो फ्रेश वॉटर लेक. आणि मग असंच काय होतं, गोड्या पाण्याच्या नद्या असतात काही ठिकाणी, तर काही ठिकाणी खाऱ्या पाण्याचं सागर असतं. मग द ओशन इज स्नोली नियर द coast but away from the coastline the ocean can be several kilometers drop.
म्हणजे किनाऱ्याजवळ समुद्र उथळ असतो म्हणून महासागरापासून किनाऱ्यापासून दूर जसं अनेक किलोमीटर खोल असू शकतं, म्हणजे तिथून ते खोल 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 होत जातं. ओके, वी सी अ ग्रेट व्हरायटी इन लिव्हिंग थिंग्स दॅट इनहॅबिट दीज डिफरंट रिजन. म्हणजे आपण वेगवेगळ्या व्हरायटी लिव्हिंग थिंग्समध्ये पाडतो. कशामुळं? इनहॅबिट दीज डिफरंट रिजन, म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लिव्हिंग थिंग्समध्ये आपण वेगवेगळे व्हरायटी पाहू शकतो. आता याचं एक्झाम्पल पहा काय दिलं. द पोअर बिअर इज सीन ओनली इन द स्नोबर्ड्स पोअर रिजन. झेब्रा आर फाउंड इन आफ्रिका अँड कांगारूज आर फाउंड इन द ऑस्ट्रेलिया. दीज ॲनिमल्स आर नॉट फाउंड इन एनी अदर रिजन. म्हणजे काय सांगितले, ध्रुवीय बर्फाळ प्रदेशात काय होतं, म्हणजे जिथं अस्वल असतात तर आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशामध्ये झेब्रा किंवा ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आढळणारा कांगारू हे प्राणी इतर कुठल्याही प्रदेशात आढळत नाहीत. कशामुळं? तर कारण तिथलं ॲटमॉस्फिअर त्यांना मॅच होत असल्यामुळं ते त्या त्या भागात आढळतात. एलिफंट्स अँड लॉयन आर फाउंड इन रिजन ऑफ द हॉट क्लायमेट. एलिफंट आणि लॉयन हे कुठं? हॉट क्लायमेट म्हणजे उष्ण प्रदेशामध्ये आढळतात. प्लांट्स इन ऑल दिस डिफरंट रिजन ऑल्सो शो अ ग्रेट व्हरायटी. प्राण्यांमध्ये जशी वेगवेगळी व्हरायटी आहे तशीच इथं प्लॅन्टमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळी व्हरायटी पाहायला मिळतं. व्हरायटी ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दोज डिफरंट रिजन. तिथल्या तिथल्या वैशिष्ट्यानुसार, तिथल्या विविधतेनुसार त्या सजीवांमध्ये आपल्याला ही विविधता पाहायला मिळते. मेनी डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर फाउंड एव्हरीवेअर ऑन द अर्थ, ऑन लँड, ऑन वॉटर अँड इन द एअर. म्हणजे आपल्याला पृथ्वीवरती सगळीकडं जमिनीवर, पाण्यात आणि हवेमध्ये अशा प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव असतात. तर कुठं कुठं? लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट इन द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड द ॲटमॉस्फिअर. हे सगळीकडं म्हणजे तिन्ही ठिकाणी आपण कुठं ॲटमॉस्फिअरमध्ये पाहतो, जमिनीवर पाहतो, पाण्यात पाहतो आणि आकाशातही आपण ह्या वेगवेगळ्या लिव्हिंग थिंगच्या वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात. दे आल्सो इंटरॅक्ट विथ दीज पेअर्स. धीस लिव्हिंग वर्ड्स कन्स्टिट्यूट द बायोस्फिअर. मग ह्या वावरणातील सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या भागास एकत्रित आपण जर मिक्स केलं तर त्यालाच काय म्हणतो आपण? बायोस्फिअर म्हणतो. ओके, लक्षात आलं तुमच्या? कशा वेगवेगळ्या व्हरायटी प्रांताप्रमाणे ठरलेले आहेत, तिथले प्राणी कसे वेगवेगळे आहेत, पाण्यात राहणारे प्राणी, आकाशात उडणारे प्राणी आणि जमिनीत राहणारे प्राणी, ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळी व्हरायटी तिथल्या वातावरणामुळे पाहायला मिळते. लक्षात आलं का हा लेसन तुम्हाला? तर आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचे? ऑल ॲनिमल्स, प्लांट अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर डिपेंड्स ऑन अदर. दे आल्सो डिपेंडंट ऑन द स्पेअर ऑफ द अर्थ. बायोस्फिअर इज वेअर दे टेक बर्थ, लिव्ह अँड डाय. म्हणजे पृथ्वीवरील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव हे सर्व सजीव एकमेकावरती अवलंबून असतात. तसेच ते पृथ्वीच्या आवरणावरही अवलंबून असतात. सर्व सजीवांचा जन्म आणि वाढ तसंच मृत्यू वातावरणातच होत असतो. ओके, हा लेसन तुम्हाला समजला असेल. नसेल समजला तर पुन्हा एकदा हे तिन्ही लेक्चर रिपीट ऐका, म्हणजे तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. आणि हे ऐकत असतानाच ह्या धड्यामधले तुम्हाला डिक्शनरीमधले शब्द लिहून काढायचेत. ओके, बाय.